रत्नागिरी तालुक्यातील पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवानिमित्ताने रणपार गावात आलेली काही जण तेथील खाडीत नौका विहार करत असताना त्यांची होडी अचानक बुडाली। यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून याच भागात असलेली फिनोलेक्स कंपनीची बोट तसेच सागरी कवच अभियानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बुडणाऱ्या होडीमधील 16 जणांना यावेळी वाचवले। हे दृश्य आपण पाहतोय। पुढारीवरती बुडणाऱ्या होडीमधील 16 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय। रत्नागिरीतील रणपार समुद्र खाडीतील ही संपूर्ण घटना आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। राजन, रत्नागिरीतील रणपार समुद्रात होडी उलटली, मात्र सुदैवाने यामध्ये 16 जणांना वाचवण्यात यश आलंय। काय अपडेट? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर ही रणपार गावामध्ये परशुराम जयंतीच्या उत्सवानिमित्त काही जण आले होते आणि नौकाविहार करताना ही होडी अचानक बुडायला लागली। यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून याच भागातील जी फिनोलेक्स कंपनी आहे तिची बोट देखील आणि सागरी सुरक्षा कवच यंत्रणेमधील असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या बुडणाऱ्या होडीमधील जवळपास 16 जणांना वाचवलेले आहे। होडीतून फिरण्यासाठी हे सर्वजण गेले होते आणि अचानक या फिनोलेक्स जेटीच्या समोर ती होडी बुडायला लागली। त्यावेळी ह्या फिनोलेक्स कंपनीच्या बोटीने आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या सागरी कवच अभियानाच्या अंमलदारांसह बीएसएफच्या काही जवानांनी या मदतीने होडीवरील बुडणाऱ्या 16 जणांना वाचवण्यात यश आलेले आहे। मात्र या घटनेमध्ये होडीला खाडीच्या पाण्यामध्ये जलसमाधी मिळाली, परंतु बाकीच्या 16 जणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात आलेले आहे। करण, नक्कीच राजन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।